हाय स्टुडंट्स, बायोलॉजी क्लासमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरला आपण इनफर्टिलिटीचा अभ्यास केलेला आहे. इनफर्टिलिटी म्हणजेच काय? इनॅबिलिटी टू कॉन्सिव्ह, इनॅबिलिटी टू फर्टिलायझेशन अँड ॲब्सेन्स ऑफ प्रेग्नन्सी म्हणजे इनफर्टिलिटी. म्हणजे आपल्या सभोवताली समाजामध्ये सुद्धा काही दाम्पत्य असे आहेत की त्यांना मुलं किंवा मुलबाळ नाही. अशा व्यक्तींच्या कंडिशनला इनफर्टिलिटी म्हणतात. इनफर्टिलिटी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हे इथं उपाय दिलेले. टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम ऑफ इनफर्टिलिटी टुगेदर कॉल, आणि या सर्व प्रोसेसला टेक्निकला बघा, काल आपण सांगितलेलं याच्यावरती काही फर्टिलायझेशन ड्रग्ज आहेत, मेडिकल ट्रीटमेंट्स आहेत, त्याचबरोबर असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह ट्रीटमेंट म्हणतात, ART, असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह ट्रीटमेंट. म्हणजे इनफर्टिलिटी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हे उपाय करता येतात. असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह ट्रीटमेंट, याच्यामध्ये सगळे कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर करायचे. सगळे सारखे वाटतात हे, पण याच्यामध्ये थोडाफार फरक आहे. पहिला एक कन्सेप्ट बघा, IVF. शब्द लक्षात ठेवा. IVF म्हणजेच काय? इन विट्रो फर्टिलायझेशन. बघा, हा शब्द महत्वाचा आहे. IVF, इन विट्रो फर्टिलायझेशन, मीन्स आउटसाइड द बॉडी. फर्टिलायझेशनची जी प्रोसेस आहे ही फॅलोपियन ट्यूब मध्ये न घडवता शरीराच्या बाहेर, म्हणजे प्रयोगशाळेमध्ये, लॅबोरेटरीमध्ये, सिम्युलेटेड कंडिशन किंवा स्टराईल कंडिशन, प्रयोगशाळेमध्ये, ग्लासवेअर मध्ये, काचेचे जे ॲपॅरेटस आहेत, ग्लासेस आहेत, टेस्ट ट्यूब असेल, कोनिकल फ्लास्क असेल, पेट्री डिश असेल, आउटसाइड द बॉडी. हे शब्द लक्षात ठेवा. IVF, इन विट्रो फर्टिलायझेशन. ऍक्च्युली याच्यामध्ये काय केलं जातं? इन विट्रो फर्टिलायझेशन. पहिला कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा. इन विट्रो फर्टिलायझेशन यामध्ये कलेक्शन ऑफ फिमेल गॅमेट ओव्हम and male gamete sperm. बघा, फिमेल गॅमेट दॅट इज ओव्हम and male gamete sperm हे फ्यूज केले जातात. फ्युजन ऑफ male gamete with female gamete, that is sperm with ovum, and to form diploid cell, that is zygote. डिप्लॉइड सेल म्हणजे झायगोट तयार केला जातो. आणि ही प्रोसेस कुठे केली जाते? आउटसाइड द बॉडी, इन ग्लासवेअर, in test tube or petri dish, outside the body, under simulated condition. under simulated condition म्हणजे environmental condition maintain केली जाते, which are similar to fallopian tube. जिथं फर्टिलायझेशन, नॅचरली फर्टिलायझेशन कुठं घडलं जातं? एम्प्युला ऑफ ओव्हिडक्ट किंवा फॅलोपियन ट्यूब. आणि त्या ठिकाणचं जसं एन्व्हायरमेंट आहे, असं एन्व्हायरमेंट प्रयोगशाळेमध्ये, टेस्ट ट्यूब मध्ये तयार केलं. अँड टू फॉर्म झायगोट और अर्ली एम्ब्रियो. झायगोट डिवाइड्स टू फॉर्म 2 सेल, 4 सेल, 8 सेल. आणि झायगोटच्या टेस्टना आपण काय म्हटलेलं आहे? ब्लास्टोमियर्स. 8 सेल्ड ब्लास्टोमियर transfer into fallopian tube for further growth and development. बघा, एक कन्सेप्ट त्याच्यामध्ये समजून घ्या. काय सांगितलेलं आहे? इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे आउटसाइड द बॉडी, ग्लासवेअर मध्ये, टेस्ट ट्यूब मध्ये, पेट्री डिश मध्ये काय केलं जातं? कलेक्शन ऑफ ओव्हम फ्रॉम डोनर अँड कलेक्शन ऑफ स्पर्म फ्रॉम मेल डोनर. फिमेल आणि मेल मधले गॅमेट आयसोलेट केले जातात. ओव्हम आणि स्पर्मचं फ्युजन केलं जातं. फ्युजन केल्यानंतर झायगोट तयार होतो किंवा अर्ली एम्ब्रियो म्हणजे 8 सेल्ड ब्लास्टोमियर.
and zygote or early embryo then transfer into fallopian tube or oviduct of female for further development called in vitro fertilization. त्यानंतर दुसरा एक कन्सेप्ट आहे ZIFT. ZIFT म्हणजेच काय बघा, झायगोट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. झायगोट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर म्हणजे ग्लासवेअर मध्ये लॅबोरेटरी मध्ये कंट्रोल्ड कंडिशन किंवा सिम्युलेटेड कंडिशनला प्रयोगशाळेमध्ये झायगोट तयार केला आणि हा झायगोट पुन्हा फॅलोपियन ट्यूब मध्ये ट्रान्सफर केला जातो म्हणजे झायगोट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर ZIFT. या टेक्निकचा कधी वापर केला जातो? इन सम वुमन और फिमेल्स ब्लॉकेज ऑफ ओव्हिडक्ट. ओव्हिडक्ट जर ब्लॉक असेल, ओव्हिडक्ट ब्लॉक असेल, फॅलोपियन ट्यूब ब्लॉक असेल, अशा वेळेला काय केलं जातं बघा, एग और ओव्हम collected from woman's ovary and fuse with sperm to form zygote. ब्लॉकेज असेल तर, ओव्हिडक्ट किंवा फॅलोपियन ट्यूब ब्लॉक असेल तर अशा वेळेला फिमेल मधून, वुमन ओव्हरी मधून एग्स कॅन कलेक्टेड and fuse with sperm to form diploid cell, that is zygote. Similar to IVF, in vitro fertilization outside the body. ही सुद्धा प्रोसेस कुठे केली जाते बघा. काही वेळेला काय होतं, काही फिमेल मध्ये, वुमन्स मध्ये ओव्हरी मध्ये ओव्हम तयार होतो, पण हा ओव्हम फॅलोपियन ट्यूब मध्ये येत नाही, फॅलोपियन ट्यूब ब्लॉक असते. अशा वेळेला ओव्हरी मधून ओव्हम कलेक्ट केला जातो, एग कलेक्ट केला जातो आणि प्रयोगशाळेमध्ये टेस्ट ट्यूब बेबी मध्ये इन व्हिट्रो आउटसाइड द बॉडी स्पर्म बरोबर याचं फ्युजन केलं जातं आणि झायगोट तयार केलं. आणि हा तयार झालेला जो झायगोट आहे तो फॅलोपियन ट्यूब मध्ये ऍड केला जातो. इन्सर्टेड इन फॅलोपियन ट्यूब ऑफ अनदर फिमेल or surrogate mother, and to provide another female provide suitable environment for further development of embryo. ही टेक्निक कधी वापरलं जातं बघा, झायगोट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर is possibility 30% if entrance of oviduct is blocked. एंट्रान्स ऑफ ओव्हिडक्ट, ओव्हिडक्टचे पार्ट तुम्हाला आठवतात का बघा, ओव्हिडक्ट किंवा फॅलोपियन ट्यूब, इन्फंडिबुलम, एम्प्युला आणि इस्थमस, मिडल रिजन एंट्रान्स ऑफ फॅलोपियन ट्यूब और ओव्हिडक्ट इज ब्लॉक असेल तर, and ova and sperm directly injected into oviduct. किंवा यामध्ये काय केलं जातं, समटाइम ओवा and sperm, ovum and sperm directly injected into oviduct outside the body. ZIFT, zygote intra-fallopian transfer. गॅमेट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर, फॅलोपियन ट्यूब मध्ये गॅमेट ट्रान्सफर करणं. त्यानंतर ICSI, इंट्रासाइटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. याचा अर्थ काय बघा, इंट्रा साइटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन नावावरून सांगता येईल तुम्हाला. इंट्रासाइटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन मीन्स स्पर्म, शुक्राणू, मेल गॅमेट, स्पर्म इंजेक्टेड इनटू साइटोप्लाझम ऑफ ओव्हम. ओव्हम मध्ये डायरेक्ट स्पर्म सोडणे. इंट्रासाइटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. इन दिस प्रोसेस और टेक्निक sperm cell directly injected directly into cytoplasm of an ovum and increase the possibility of fertilization. की ज्यामुळे फर्टिलायझेशनची शक्यता असते. जर समजा काही वेळेला स्पर्मची मोटिलिटी कमी असेल तर, स्पर्म काउंट किंवा संख्या कमी असेल तर, स्पर्म व्हायबल नसतील तर, अशा वेळेला काय केलं जातं,
sperm cell injected directly into cytoplasm of an ovum and fertilization takes place to form zygote called intracytoplasmic sperm injection. Injection of sperm into cytoplasm of the ovum to obtain zygote. Next procedure or treatment, AI, artificial insemination. आर्टिफिशियल कृत्रिम पद्धतीने काय केलं जातं आर्टिफिशियल, आणि या टेक्निकचा उपयोग जास्तीत जास्त करून इतर प्राण्यांच्या मध्ये, म्हणजे आपल्याकडे सुद्धा ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये गाई म्हशी असतील, गाई म्हशींना मराठीमध्ये आपण काय म्हणतो, भरवण्यासाठी या टेक्निकचा प्राण्यांच्या मध्ये उपयोग होतो, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. या टेक्निकचा वापर कधी केला जातो इन केस ऑफ ह्युमन बीइंग्स मध्ये, ड्यू टू लो स्पर्म काउंट, स्पर्मची संख्या कमी असेल तर, किंवा स्पर्मची मोटिलिटी कमी असेल तर, लो स्पर्म काउंट, आणि स्पर्म काउंट किती असेल, परवा सांगितलेलं होतं तुम्हाला स्पर्म काउंट 2 to 4 ml of semen contain 400 million of sperm. स्पर्मची संख्या आहे 400 million of sperm. पण ही जर संख्या फारच कमी असेल तर एक शब्द आहे, एक कन्सेप्ट आहे, ऑलिगोस्पर्मी. आणि अशा वेळेला फर्टिलायझेशन घडत नाही ऑलिगोस्पर्मी असेल तर, ड्यू टू लो स्पर्म काउंट इन सेमन. In this time, artificially collected semen, sperm containing fluid, are deep frozen. हा deep frozen मध्ये आहे, याचं कॉन्झर्वेशन केलेलं आहे. Artificial insemination, sperm containing fluid, semen introduced into cervix of female called आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन नावावरून लक्षात ठेवा, इन्सेमिनेशन म्हणजे इन्सर्शन, डिपॉझिशन ऑफ सेमन इनटू फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन AI, it is due to low sperm count and introduced into cervix. स्पर्मची संख्या कमी असेल अशा वेळेला सर्विक्स मध्ये इन्सेमिनेशन या प्रोसेसचा वापर केला जातो, म्हणजे AI, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. नेक्स्ट वन इज IUI, इंट्रायुटेराइन insemination. IUI is similar to artificial insemination. हे दोन्ही टेक्निक एकसारखे आहेत, फक्त डिफरन्स काय, फरक काय बघा. इंट्रायुटेराइन इन्सेमिनेशन मध्ये इंट्रोड्यूस स्पर्म कंटेनिंग फ्लुइड, सेमन, इनटू युटेराइन कॅव्हिटी इन्स्टेड ऑफ सर्व्हिक्स. दोघांच्या मध्ये काय फरक आहे बघा, दोन प्रोसेस मध्ये. इथं आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, स्पर्म कंटेनिंग फ्लुइड introduced into cervix, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये. युटेरसचे आपण हे तीन भाग सांगितलेले आहेत, अप्पर डोम सेपरेट स्ट्रक्चर, फंडस, बॉडी अँड सर्व्हिक्स. सर्व्हिक्स मध्ये एक्सटर्नल ओस, इंटरनल ओस आणि सर्व्हिक्सच्या बाहेर मजा. सर्व्हिक्स मध्ये स्पर्म कंटेनिंग फ्लुइड इंट्रोड्यूस करणं म्हणजे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. अँड IUI, intrauterine insemination, is similar to artificial insemination but slight difference. Introduction of sperm containing fluid in uterine cavity instead of cervix. सर्व्हिक्सच्या ऐवजी युटेराइन कॅव्हिटी मध्ये स्पर्म सोडणे, स्पर्म कंटेनिंग फ्लुइड, कॉल्ड IUI. बघा इथपर्यंतचा एक कन्सेप्ट लक्षात ठेवायचा, हे काय सगळे असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह ट्रीटमेंट टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ इनफर्टिलिटी. इनफर्टिलिटी प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी या टेक्निकचा, तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. यामध्ये दोन टेक्निक आहेत, एक
First one is the FUO. FUO, in vivo and in vitro. हे दोन शब्द अत्यंत महत्त्वाचे आहेत, हे लक्षात ठेवायचे. याचा अर्थ काय बघा, इन विट्रो म्हणजेच काय, इन विट्रो म्हणजे स्पर्म आणि ओव्हमचं फ्युजन करायचं आउटसाइड द बॉडी, लॅबोरेटरी, इन्व्हायरमेंटल कंडिशन, आर्टिफिशियल इन्व्हायरमेंट मध्ये, टेस्ट ट्यूब मध्ये, ग्लासवेअर मध्ये, पेट्री डिश मध्ये स्पर्म अँड ओव्हम फ्युजन केल्यानंतर झायगोट तयार करणं, हे इन विट्रो फर्टिलायझेशन. अँड इन व्हिवो फर्टिलायझेशन म्हणजेच काय, इनसाइड द बॉडी, फॅलोपियन ट्यूब मध्ये फर्टिलायझेशन घडवून आणणे, इन व्हिवो. असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह ट्रीटमेंट मध्ये दोन पद्धती आहेत, इन व्हिवो इनसाइड द बॉडी that is in fallopian tube and outside the body that is in vitro. त्याच्यामध्ये बघा IVF हे सगळे या शब्दांचे लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. IVF in vitro fertilization, outside the body IVF in vitro fertilization, झायगोट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर म्हणजे झायगोट हा फॅलोपियन ट्यूब मध्ये ट्रान्सफर करणे, झायगोट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. गॅमेट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर, काय वेळेला ओव्हम हा फिमेल गॅमेट ट्रान्सफर केला जातो फॅलोपियन ट्यूब मध्ये, काय वेळेला स्पर्म सुद्धा ट्रान्सफर केले जातात, गॅमेट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. थर्ड वन 4 ICSI, intracytoplasmic sperm injection. Sperm are introduced into cytoplasm of ovum, intracytoplasmic sperm injection. AI means artificial insemination. Sperm collected from healthy donor and deep frozen. It is due to artificial insemination for or due to low sperm count and introduced into cervix called artificial insemination. Instead of cervix, introduction of sperm containing fluid in uterine cavity called intrauterine insemination. Intrauterine insemination ही सगळी कन्सेप्ट लक्षात ठेवा. It involve under ART, assisted reproductive tract, आणि इथून राहिलेला भाग जो आहे तो नंतर.